नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत गॉड्स ओन कंट्री म्हणजे केरळामध्ये, भारतातील दक्षिणेकडले एक प्रमुख राज्य जे पूर्वी मद्रास स्टेटमध्ये होतं. आज मी ज्या ठिकाणी आहे राहायला ते आहे हॉटेल ताजमहल. पहिल्यांदा या प्रॉपर्टीची माहिती देण्याची इथला थोडा इतिहास सांगतो की आपल्याला माहिती आहे, जसं आपण माहिती घेतो की मसाल्यासाठी केरळ हे अतिशय जगात प्रसिद्ध मोठं ठिकाण होतं. 1930च्या दरम्यान जेव्हा अनेक फॉरेन प्रवासी जेव्हा भारतात या व्यवसायासाठी जेव्हा कोचीनमध्ये यायचे, त्यावेळेस इथं हार्बर नव्हतं, म्हणजे मोठ्या शिप येऊन उतरण्याचं असं ठिकाण नव्हतं. म्हणून बीबी लायनर नावाची जगप्रसिद्ध मोठी जी कंपनी होती, त्या कंपनीने एक अट घातली की आम्ही जगातनं वेगवेगळ्या देशातनं आम्ही प्रवासी इथं घेऊन येऊ, परंतु इथं चांगल्या प्रकारे आंतरराष्ट्रीय सुविधा असलेलं तुम्ही हॉस्टेल उभा करा. म्हणून त्यावेळेची जी कंपनी होती मद्रास गव्हर्नमेंटने, त्यांनी इथे एक हे मोठं हॉस्टेल 1935ला उभं केलं. ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रॉपर्टी 1935ला आंतरराष्ट्रीय व्यापारी आणण्याकरता आपण समोर बघू शकतो या ठिकाणी मोठी बंदर उभं करण्यात आलं. आणि ह्या बंदरातनं इथं त्यावेळेस आंतरराष्ट्रीय प्रवासी इथं येत होते. आणि 1900 दरम्यान संपण्याच्या काळात ही प्रॉपर्टी ताजमहलने विकत घेतली. ह्या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रॉपर्टीच्या तिन्ही बाजूनी पाणी आहे. जसं आपण बघतो इकडं जो रस्ता गेलेला आहे हा इकडं वेम्बनाड म्हणजे मोठा जो सगळ्यात मोठा लेक आहे, लेक म्हणजे त्यातनं मोठमोठ्या शिप जातात अशा प्रकारचा लेक आहे. आणि इकडं डावीकडं अरबी समुद्र, ही समोरची एक जेट्टी आहे. आणि हे हॉटेल हे सांगण्याचा हेतू काय, जेव्हा आपण कधीही कोचीला आल तेव्हा ह्या प्रॉपर्टीचा नक्कीच स्वाद घ्या. एक अतिशय उत्कृष्ट अशी स्थापत्याची बिल्डिंग, विशेष म्हणजे ही सगळी बिल्डिंग ही पूर्णपणे लाकडाने बनवली. आणि आज 100 वर्ष झालं तरी ही हेरिटेज प्रॉपर्टी असून देखील अतिशय सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. आपण बघू शकतो की ह्या CRZचा नियम आता आला 100 फुटाचा. इथं हार्डली इथं 50-100-80 फुटावरती लागून समुद्र आहे. तिन्ही बाजूनी शिप चालू असतात. आता बघतो आपण हे नेव्हल यार्डचं विमान आहे, हे आहे शिप आहे. आत्ताच एक प्रवासी मोठं विमान इकडनं गेलं. अशा पद्धतीने कोची हे अतिशय सुंदर बंदर असल्यामुळं आणि केरळामध्ये पाण्याचा मोठा स्रोत, अनेक लेक असल्यामुळं एक सुंदर असं एक ठिकाण बघण्याचं हेतू आलं. आणि अनेक देशात परदेशात प्रवेश फिरत असताना पर्यटनाने माणूस समुद्र होतो, परंतु एक चांगलं ठिकाण बघण्यात आणि आपण आला आणि आपल्या सगळ्या पर्यटन मित्राला एक चांगलं टुरिस्ट पर्यटन माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ केलेला आहे. या आणि या ठिकाणाचा आस्वाद घ्या असं मी आवाहन करतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे की ह्या ठिकाणी कोचीनमध्ये दुसरा एक वॉटर मेट्रो नावाचं एक आहे की ज्या ठिकाणी प्रवाशांना सातत्याने नेण्याकरता, हे आपण बघतो जशी पुण्यात आपल्याकडे मेट्रो आहे तशी इथं वॉटर मेट्रो आहे. तर या पाण्याचा लेकचा अतिशय चांगला वापर करून त्यांनी अंतर्गत वाहतुकीसाठी, प्रवाशांच्या अंतर्गत वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो इथं इकडं देशातलं जगातलं जे काही क्रूड ऑइल येतं ते क्रूड ऑइल मॅक्सिमम परदेशातनं जे क्रूड ऑइल येतं अरब कंट्रीतनं किंवा रशियामधनं ते या ठिकाणी येतं आणि इथं फिल्ट्रेशन करून सर्वत्र भारतामध्ये ते पाठवलं जातं. अनोखा संगम इथं आहे. सुंदर असं ठिकाण नक्की आहे.